बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज दिनांक 25 जानेवारी, सर्वीकडे स्वातंत्र्य दिन, आपल्या 26 जानेवारीची तयारी सुरू झालेली आहे। गणतंत्र दिवसाची जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्याच्या हालचाली जोरात सुरू आहे। आज इकडे सर्व जागतिक लेवलवरती डोनाल्ड ट्रम्पकडे सर्वांचं लक्ष आहे। भारताचं ज्या पद्धतीने जो अपमान झाला आणि ज्या पद्धतीने अमेरिकेच्या अँटी पॉलिसीज आहेत, अँटी म्हणजे विरोधात, या भारताच्या विरोधातल्या ज्या पॉलिसीज आहेत, त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष आहे की आता हे काय काय होईल। कारण त्यांनी सांगितलं की ज्या ब्रिक्स देशातले जेवढे लोक आहेत त्या लोकांनी जर डॉलर जर तुम्ही जर ढासळला किंवा त्याच्यात जर तुम्ही छेडछाड केली की मी सर्व लोकांना तिथे टेरिफ लावेल। टेरिफ म्हणजे जी वाढ असते, ज्याची जशी एक्साइज ड्युटी जसं वाढवतो, जो कोणता आयात निर्यात असेल त्याच्यावरती ते मोठ्या प्रमाणामध्ये हे लावू शकतात। जसं आता आपल्याही देशामध्ये जर इम्पोर्टेड गाडी आली तर 200% टॅक्सेस लागतात, म्हणजे मूळ किमतीच्या 200% जास्त। अशा पद्धतीच्या अनेक घटना असतात। त्याच्यामुळे अमेरिकेला सर्व लोक घाबरून असतात, कारण अमेरिका फार मोठी बाजारपेठ आहे। जशी भारतात बाजारपेठ आहे, परंतु तिथेही जी बाजारपेठ आहे, परंतु तिथे पर कॅपिटा इन्कम इतकं जास्त आहे की तिथे लोक परचेस आणि मोठ्या प्रमाणात करतात। बंधूने, एक सातत्यानं मी एक जे व्हिडिओ बघतोय त्याच्यात एक कल्पना येते आहे की तिथे हा जो राग आहे मोदीच्या विरोधात आहे की RSSच्या विरोधात आहे। कारण RSSच्या कृत्याच्या विरोधात संपूर्ण डोनाल्ड ट्रम्प आणि यांची तुम्हाला हे दिसते। कारण त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांचे जे रिॲक्शन झालेले आहेत, इव्हन इलेक्शनच्या आधी, म्हणजे निवडणुकीत विजय झाल्याच्या आणि शपथ घेण्याच्या आधीपासूनच त्यांनी एलन मस्कनी जे मात्र त्यांनी सांगितले की देवाच्या संकल्पनेवरती तुम्ही बोला, म्हणजे लोकांसाठीच आपले आपले त्यांनी विचार मांडावे अशा पद्धतीचं होतं। दुसरं, युद्ध विरामाची जी घोषणा ती सर्वात मोठी होती। त्याच्यात काही इंडियन्स लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जे मोठ्या संख्येमध्ये त्यांना बाहेर काढण्याचा विचार आहे, जे इलिगल इमिग्रंट आहेत। आणि त्याच्यामध्ये स्पेशली गुजरातचे फार जास्त मोठ्या प्रमाणात लोक आहेत, जे इथे भारतामध्ये कामं आणि त्यांना भीती वाटते दारिद्र्याची, ते लोक वेगवेगळ्या मार्गाने तिथे जातात। त्यावेळेस त्या आई वडील भाऊ बहिणी काही काही कळत नाही, फक्त पैशासाठी ते त्या परिस्थितीमध्ये जाऊन तिथे राहतात। त्याच्यामुळे तुम्हाला त्यांची मानसिकता कळेल की या देशात एक असा वर्ग आहे, त्याच्यामध्ये दलित समाज माझ्यामध्ये फार कमी असेल, कारण जेवढे दलित तिथे गेलेले आणि आंबेडकराईट लोक गेलेले आहेत ते आपल्या पद्धतीने गेलेले आहेत। तिथे जेवढे शिक्षणासाठी पोरं गेलेले आहेत ते आपल्या वैद्यतेने आणि आपल्या ऍडमिशनच्या ह्याच्यातनं गेले आणि ते काही कुठे जॉब मिळाले असते तर ते करतायत। परंतु अनेक वर्ग जो अशिक्षित आहे, जो त्याच्यात माहिती नाही, त्याच्यातले फक्त पैसे कमवण्याच्यासाठी आणि अमेरिकेत जाऊन तिथे छोटे मोठ्या गाड्या साफ करणं, काहीतरी कामं करणे, छोटे छोटे कार्पेंट्रीचे कामं करणे, इलेक्ट्रिशियनचे कामं करणे आणि तिथले मिनिमम जो वेजेस आहे त्याच्यापेक्षाही जास्त कमी पैशात तिथे कामं करणे, त्याच्यामुळे तिथल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्गही त्यांना छळतो आणि तिथल्या ज्या प्रथा ज्या आहेत, जिथे जी मिनिमम वेजेस आहेत त्याही सुद्धा तिथल्या ज्या लोकांना मिळत नाही। त्याच्यामुळे अनेक लोक चिडलेले आहेत। आता हजारो लोकांना, 18,000 लोक इथून ते नॉन रेसिडेन्शियल इमिग्रंट जे आहेत, इलिगल इमिग्रंट्स, त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प इथे इंडियात पाठवण्याच्या विचारात आहे आणि इंडिया गव्हर्नमेंटनी त्याचं वेलकम, म्हणजे त्याच्यात फारशी अशी नाराजी दाखवलेली नाही। मला एकीकडे तुम्हाला सांगावंसं वाटेल की हेच मोदी गव्हर्नमेंट इकडे वारंवार बांगलादेशीच्या घुसपेटीच्या बद्दल बोलत असते, पण तिकडे मात्र आपले जे लोक घुसपेटीसाठी तिथे गेलेत त्याच्यावरती मात्र एक शब्द बोलताना दिसत नाही। RSSचे लोक त्याच्यावरती गप्प दिसतात। त्याच्यामुळे हा आता ऍक्च्युअली डोनाल्ड ट्रम्पचा मूळ जो अटॅक आहे तो RSS वरती आहे की BJP, कारण RSS ही पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे। जरी त्यांनी काहीतरी हे केलं असेल, परंतु त्यांच्या पॅरेंट ऑर्गनायझेशन सोबत काहीतरी असायला पाहिजे। त्यांची पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे हिंदू कल्चरची आणि तिथे सर्व धर्माच्या लोकांना बोलवलेले एक्सेप्ट हिंदू। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना असं वाटलं की, आणि तसंही हिंदूंचं प्रमाण जगाच्या तुलनेमध्ये फारच रेअर आहे, नाहीच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे अशाच सिच्युएशनमध्ये निश्चितच त्यांनी काय जे डिसिजन घेतलं ते आपल्याला माहिती नाही, पण जे काही असेल ते भारताच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य आहे आणि त्याचं आपण खंडन केलं पाहिजे जे काही झालं। अशा पद्धतीने एक पुन्हा इंडियामध्ये एक मोठी घटना झालेली आहे। PM केअर फंड मध्ये 6,000 करोड
चा कुठेही तिथे ऑडिट झालेलं नाही. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑडिट झालं ते प्रायव्हेट लोकांनी केलेलं आहे आणि थातुरमातुर ऑडिट केलं. अनेकदा तिथे लोकांना जे कोविडमध्ये तो निर्माण केलेला होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे व्हेंटिलेटर आणि त्यांचं जे पर्चेसिंग करून लोकांना पाठवलं ते अत्यंत निकृष्ट होतं. त्याच्यामुळे अनेक लोक मेल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आमचं सरकार आमच्याच लोकांच्या विरोधात आहे. तिकडे डोनाल्ड ट्रम्पकडे जर पाहिलं तर तो प्रत्येक शब्द क्षणाक्षणामध्ये ते म्हणतात की मी अमेरिकन माणसांच्या पाठीशी आहे, मी अमेरिकांना वाचवण्यात. आणि इकडे मोदी मात्र इकडे फक्त राहुल गांधींना चिमटे कसे घेईल, काँग्रेसने काय चुका केल्या हे सांगेल आणि मागच्या 12 वर्षात 11 वर्षामध्ये त्यांनी काय केलं त्याच्यावरती मात्र काही बोलणार नाही. खोटं बोलतील, लोकांना खोटे आश्वासनं, रोजगारांच्या संध्या नाही, अशा अशा पद्धतीतलं जे राजकारण आहे ते निश्चितच डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला चांगलं माहिती आहे. इथे कशा पद्धतीच्या बदमाशा होत असतात याच्याबद्दल त्यांना चांगला माहिती आहे. अशा पद्धतीच्या आज अनेक गोष्टी आज आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज बघूया दैनिक बहुजन सर्वचा आपण आढावा घेऊया थोडक्यात. आज शनिवार दिनांक 25 भंडाऱ्यात फार मोठी एक स्फोट झाला. तिथे तुम्हाला माहिती असेल की भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधनं सर्व आर्म्स बनत असतात आणि संपूर्ण इथं अनेकदा दिल्ली आणि जम्मूकडे ज्या ट्रेन जातात, अनेक इव्हन किती सुपरफास्ट ट्रेन्स असल्या तरी त्यांना थांबवून त्यांना प्रायोरिटी देण्यात येते. अनेकदा आम्हाला कळत नव्हतं की बाबा एवढ्या मोठ्या राजधानीला कसं काय थांबवलं त्यांनी, परंतु त्याच्यामध्ये त्या आर्म्स असणाऱ्या गाड्या असतात. त्याच्यामुळे कुठल्याही स्टेशनला त्यांना थांबवत नाही आणि मोठ्या सपाट्याने तिथे जातात. तिथे आर्म्स असेंबलिंग होत आहे आणि सर्वच्या सर्व बारूद एकीकडून येते. वेगवेगळ्या प्रकार आल्याच्या नंतर तिथे एका फॉरेस्टमध्ये मोठमोठ्या अंडरग्राऊंड मध्ये ते सर्व करण्यात येते. त्याच्यामध्ये कुठेतरी अपघात झाला आणि 8 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. त्यांची सर्वांची नावे आहेत. आज आयुष्य निर्माण भंडार ऑर्डनन्स फॅक्टरी मधली जी दशा आहे त्याच्यावरती आज आम्ही टॉप हे दिलेलं आहे. त्याच्याच खाली डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्याचे भविष्य धोक्यात. मला वाटते की काहीतरी चुकीची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यांनी असं कधीच म्हटलेलं नाही. ते शिकायला येतात, त्यांना शिक्षणाचा तो विसा असतो, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इलिगल इमिग्रंट म्हणजे अवैध मार्गाने तुम्ही येऊन तिथे जे बसले आणि लपले, त्याच्यामुळे अनेक लोक तिथे अमेरिकेच्या जेलमध्ये आजही आहेत आणि ते तिथे फस्त राहून राहिलेले आहेत. हे बरोबर नाही. तुम्हाला माहिती असेल की लंडनमध्ये इंग्लंडमध्ये खूप सारे इलिगल इमिग्रंट आले. त्या लोकांनी पासपोर्ट आपले फेकून दिले आणि ते आपल्यासाठी म्हणायला लागले की बा या देशामध्ये एक कायदा आहे की कोणी उपाशी मरू नये, आमच्या फॅसिलिटीज आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, त्याच्यामुळे तुमचं हे करा. आणि त्याच्यासाठी एक बेट तयार केलेलं होतं आफ्रिकेमध्ये आणि त्या सर्व लोकांना तिकडे नेणार होते. त्याच्यामध्ये खूप भांडणं झाले 2 पक्षामध्ये. शेवटी एक सरकार पडलं. अशा कारण टॅक्स पेयर म्हणत होते की आमच्या पैशावरती यांना कसं काय तुम्ही पोचता. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्पला काही लोकांनी सजेशन दिलं की ह्या मानवी तुम्ही हे ठेवा, पण ते याच्यासारखी ब्रिटन सारखी अवस्था जर झाली तर निश्चितच ते फार मोठं धोकादायक आहे. अमूलची दूध दरात केली कपात, एक मुंबईची बातमी. एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राळा. एक संयुक्त संसदीय बैठक आपण इथे एस्टॅब्लिश केली होती, परंतु त्याच्यामध्ये काही लोकांना तिथे काढण्यात आलं आणि अनेक लोक ज्यावेळेस सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी होत जाताना दिसलं त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी ते बरखास्त होण्याची शक्यता आहे. अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसा करावी लागते. RSS नेते भैयाजी जोशी यांचं प्रतिपादन अत्यंत खतरनाक आणि वाईट आहे की बा आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी आम्ही हिंसेचा जरी वापर केला तरी तो योग्य आहे आणि इतिहासामध्ये असेच प्रकार झालेले आहे असं भैयाजी जोशींनी प्रतिपादन केलेलं आहे. अत्यंत घाणेरडा असं ते वक्तव्य असं आम्ही समजतो. 1.5 महिना आधीच खुलेआम पैसे वाटप सुरू. केजरीवालचं प्रतिवाक्य की तिथे दिल्लीच्या इलेक्शनच्या बाबतीतलं हे सर्व होतं आणि अत्यंत खेदजनक बाब आहे. दिल्ली युपी सह संपूर्ण उत्तर भारतात FIITJEEE चे केंद्र अचानक बंद झाले. तिथे तुम्हाला माहिती आहे की तिथे फोरम फॉर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच FIITJEE चे अनेक कोचिंग क्लासेस सडनली तिथे बंद झाले. काही लोकांना तिथे पगार मिळत नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी राजीनामे दिले. चला तर पान 2 वरती बघूया. आजचं टायटल आहे शिक्षणामुळे माणूस चांगला नागरिक बनतो. आज त्याच्याच खाली एक चांगलासा लेख आम्ही दिलेले. 26 जानेवारी संविधान लागू झाले.
लागू झाले असं म्हणायला पाहिजे. संविधान हा शब्द वापरायला पाहिजे होता, पण त्या ठिकाणी लोकांनी तिथे गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिवस, त्याच्यामुळे लोकांना जे संविधान लागण्याचं, संविधानात काय काय आहे आणि ते आमचे मूलभूत अधिकार काय याच्याबद्दलची जी कल्पना यायला पाहिजे होती ती काही मात्र झालेली नाही. आणि त्याच्यामुळे आज अनेक लोकांना आज ती वेळ आलेली आहे की पुन्हा भारताला स्वातंत्र्य झालं, संविधान लागू आहे, संविधानाचं रक्षण करतो आहात हे म्हणण्याची वारंवार पाळी येत आहेत. आजचा अग्रलेख आहे संपादकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली स्वार्थ साधने अनेक लोकांनी बंद केलं पाहिजे. त्याच्यावरती हा सुंदरसा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आज त्याच्याच खाली भीमा कोरेगाव, विजयस्तंभ, विरंगुळा किंवा पिकनिकचे स्थान आहे काय, म्हणजे लोक आज तिथे पिकनिक बनवायला जातात, पण तशा पद्धतीचं नाही. त्याचं जे महत्व आहे, त्याचा जो महत्वाचा जो सार आहे तिथला, तो अत्यंत मार्मिक आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तशाच पद्धतीने असला पाहिजे. राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून आपण 26 जानेवारीला पाहिलं पाहिजे, कारण त्याच दिवशी आज आपल्याला सर्व मतदारांना एक मोठा एक अधिकार प्राप्त झालेला आहे. कारण आपल्या देशात जे काही मतदान झालं त्याच्यामुळे आज सर्व लोक तुमच्यापर्यंत येतात आणि त्याच्यावरती श्याम ठाणेदार यांचा, पुणे इथले राहणारे, त्यांचा लेख हा अत्यंत ते सातत्यानं लिहित असतात. निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला, राष्ट्रसंतांच्या ओळी आहेत की आज देशाला स्वातंत्र्य मिळालंय. आज उद्यापासून जो दिवस निघेल तो तुमच्या सर्वांच्या भल्याचा राहील, तुमच्या स्वतःच्या मर्जीने चालणारा हा देश राहील, अशा पद्धतीचं आज आमचा लेख ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा. आज त्याच्याच खाली 10वी-12वीचा हॉल तिकीटवर जात प्रवर्त, RSS भाजपाची भगवेगिरी आहे, अशा पद्धतीचं एक विधान आहे. पान 3 वरती बघूया. आजचं हे टायटल आहे, शिक्षण हे समाजातील प्रगतीचा पाया आहे. शिक्षणाशिवाय काहीच होत नाही. आज सरकारी योजना फूल और काटे अशासारखं झालेले ज्या काही योजना आहेत त्या सर्वच्या सर्व कशा मिळतात आणि कशा जातात. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये आज दरवेळेस 2,100 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं इथं महाराष्ट्रामध्ये, परंतु ते जसं सरकार आलं देवेंद्र फडणवीसाचं, ते सर्वच्या सर्व त्यांना विसर पडायला लागला आणि लोकांना मूर्ख बनवून जर आपण वोटिंग केलं आणि तेच लोक उद्या जर रस्त्यावर आले आणि तुमच्या गाड्या अडवल्या तर त्याच्यावरती काय गोळीबार करणार आहात की काय? कारण तुमचं जे वक्तव्य होतं की 2,100 रुपये मी तुम्हाला देईल, याच्यावरती त्यांच्याजवळ काय उत्तर आहे? जीवन गावंडे यांचा हा अत्यंत मार्मिक लेख, हा अत्यंत वाचनीय आहे. आज त्याच्याच खाली माणसाने माणसाशी माणसासमोर वागावे, हे आमच्या नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या याच्यातलं एक प्रेयर आहे. प्रणोती कळमकर हिनी मातृत्वाचा हात घेऊनही उपेक्षितांचे अश्रू पुसू, अशा पद्धतीचा तो हा लेख आहे. अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत महत्वाचा आहे, वाचनीय आहे. आज नागरिकांची मन की बात सार्वजनिक उद्याने नेमकी कुणासाठी घेतलेली आहे त्याच्यावरती शंकर गोडसे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आज पुन्हा भारतीय संविधान, अस्तित्व, आव्हाने आणि लोकशाहीची वास्तविकता याच्यावरती भारतीय संविधानावरती मीनाक्षी सहारे हिचा हा लेख अत्यंत चांगला. आज त्याच्यात सुख म्हणजे काय, हंसराज कांबळे यांच्या आणि आपल्या परिभाषेत ज्या पद्धतीने लोक म्हणतात, पण खरं सुख कशात आहे याच्यावरती आहे. आज पान 4 वरती बघूया. आज मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्याचं ची बातमी आहे. NSSच्या स्वयंसेवकाची श्रमदान केल्याचं नागपूरची बातमी आहे. आज जुने घर जागा विकत घेताय, आधी पूर्वीचे बीज बिल तपासा. म्हणजे आज जर तुम्ही नवीन घर घेत असाल तर ते तुमच्यावरती किती थकबाकी आहे याची तुम्ही पहिले पडताळणी करा. संविधानामुळे भारताची लोकशाही जिवंत, ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी याचं प्रतिपादन. धम्म संगोष्ठीच्या 332व्या सभेत वसंत मून यांची जयंती साजरी. आज एक कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये आज रेखा मिलिंद मून हिनी काही 20 खुर्च्या तिथे दान दिल्या, त्याची एक बातमी आहे. वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याच्यावरती डॉक्टर मधुकरराव वासनिक, PWS
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नागपूर इथे ती सभा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या भगिनी गौतमी खोब्रागडे या उपस्थित होत्या. त्याची एक ती बातमी घेतली आम्ही. बुद्ध विहार सांस्कृतिक निर्माण करा, अशोक सरस्वती यांचं प्रतिपादन. त्यांनी लोकांना सांगितलं की बुद्ध विहारातनच संस्कृती तुम्हाला निर्माण करावी लागेल आणि तेच खऱ्या अर्थानं आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. आज महिलांनी रिपब्लिकन राजकारणाची धुरा खांद्यावर घ्यावी, मिलिंद पखाळे यांचं प्रतिपादन. एक फार चांगल्या पद्धतीचं ते लिखाण आहे. देशात ही दडपणशाही आहे, त्याच्या विरुद्ध आता रिपब्लिकन पक्षाने एकत्र व्हावं असं सुचवण्यात आलेलं आहे. लोटस पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन झालं, त्याची एक बातमी आहे. गणराज्य दिनानिमित्त एक शाम एक के देश के नाम अशा पद्धतीचा एक छोटीशी बातमी आम्ही टाकलेली आहे. 29 जानेवारीला अमरावती विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानमाला अरेंज केलेली आहे. आज अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वराज्याचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच उद्या म्हणजे 26 जानेवारीला सुट्टी असल्यामुळे आमचा परवा पेपर राहणार नाही आणि आम्ही युट्यूबलाही सुट्टी देऊ अशा पद्धतीचं आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वराज्याचा आजचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रोज सारखी आजही विनंती करेल की ज्या ज्या लोकांना पेपर जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचावे याच्यासाठी हे वर्तमानपत्र आहे. हे प्रॉफिट ओरिएंटेड पत्र नाही आहे. याच्यातनं सर्व तोटाच तोटा असतो. त्याच्यामुळे सर्वांनी एक विचार करावा की आपल्याकडनं जे काही आपण काही देता आलं समाजाला तर कमीत कमी हा पेपर द्यावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.